warm and respectful welcome to our Honorable Directors, Dr. Baliram Bagal Sir and Mrs. Harshada Bagal Ma'am, whose vision, guidance and constant support stand as the strong pillars of our institution. Their leadership continues to inspire growth, values and excellence in every step of our journey. A special and heartfelt welcome to our respected Principal Ma'am, Mrs. Geeta More Ma'am, whose dedication, commitment and able leadership continuously guide our school on the path of progress and achievement. We also warmly welcome our beloved teachers, the two true architects of our students' future. Their tireless efforts, patience and passion transform young minds and make every success possible. And finally, a very special and loving welcome to our dear children, the bright stars of today's celebration. Your smiles, innocence, confidence and talents are the true reason we are all gathered here today. You make this occasion truly meaningful and memorable. With hearts filled with enthusiasm and joy, let us move ahead towards the auspicious beginning of today's program. Thank you, ma'am. Education is not merely about academic achievement. It is about shaping character, nurturing values, and building responsible citizens. We are privileged to be guided by a visionary leader whose wisdom and leadership inspires us every day. I now request our Honorable Director, Dr. Baliram Bagal Sir, to address the gathering. Please, sir. Good evening, everyone. First of all, Happy Republican Days. I am very thankful for as a chief guest, Dr. Anuradha Rakh ma'am and Dr. Nitin Gadewad sir. They spare their valuable time for our school. आज जे सांगायचं वाटतं की आज आपल्या चिमुकल्यांमध्ये जे काही स्कूलमध्ये टीचर्सने ह्या येत्या 6 महिन्यामध्ये जे काही संस्कार केलेले आहेत, त्यांच्यामध्ये नवीन नवीन कलांचा जोपासना केलेली आहे, ती बघण्यासाठी आपण आतुर झालेले आहात. मी खूप काही वेळ घेणार नाही आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की आपली मुलं एक भारताचे नागरिक होण्यासाठी, एक समजदार व्यक्ती होण्यासाठी जे जे काही करता येईल ते स्कूल निश्चितच करत आहे. आणि हा फक्त स्कूलचा एक प्रोग्राम नसून नेक्स्ट इयरपासून आपण पॅरेंटिंगवरती पण खूप फोकस करणार आहोत. कारण ज्या गोष्टी मी ऑब्झर्व करतोय, 1 वर्षामध्ये पालकांचं टीचर्सकडे, पालकांचं स्कूलकडे किंवा पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन समाजाकडे जसा असेल तशीच मुलं ही बघत राहणार आहे. आणि हा कुठेतरी चेंज झाला पाहिजे. हे आपण पहिल्या वर्षी नाही केलं. का नाही केलं की कारण मी पण नवीन होतो आणि मला पुढे जात असताना असं लक्षात आलं की बरेच पॅरेंट्स खूप रिस्पेक्टफुली टीचर्सला घरी पण बोलतात. त्याच्यामुळे ती मुलं स्कूलमध्ये आल्यानंतर रिस्पेक्टफुली टीचर्सला बोलतात. त्यांना रिस्पेक्ट असतो त्यांच्या मनामध्ये. आणि बरेच पॅरेंट्स समोर जरी टीचर्सला चांगले म्हणत असतील तर त्या मॅडमला काय येतं, हे माझा अनुभव आहे. मी ऐकलेलं आहे बऱ्याच जणांचं. तर जेणेकरून जर तुम्ही डिसरिस्पेक्ट केला तर निश्चितच त्याचा क्लासरूममध्ये त्या टीचरच्या नॉलेजबद्दल, त्या टीचरबद्दल डिसरिस्पेक्ट असण्याची शक्यता असते. म्हणून नेक्स्ट इयरला जे काही ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूलमध्ये कलेक्टिव्हली वर्क करण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत की याच्यामध्ये पॅरेंट्स आणि टीचर्स मॅनेजमेंट हे कसं आपल्या मुलाला एक शेप देऊ शकेल आणि एक आदर्श व्यक्ती घडवू शकेल, निश्चितच याच्यासाठी आपण काम करणार आहोत. नेक्स्ट इयरपासून स्कूलचे मेन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होऊन स्पेशल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल असेल आणि बाकीच्या ज्या फॅसिलिटीज असतील नेक्स्ट इयरपासून मुलांना निश्चितच ह्या मिळायला चालू होतील. यासोबत अनेक जे प्रोजेक्ट आहे, म्हणजे आपण तुम्ही बघितलं असेल कालही आणि आजही जे चीफ गेस्ट आहे त्यांचा या
मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा सोशिओलॉजीमध्ये खूप रोल आहे. त्यांनी खूप काम केलेलं आहे त्या विषयामध्ये. त्यामुळेच आपण त्यांना ॲज अ चीफ गेस्ट म्हणून इथे बोलवलं आहे आणि त्यांचे जे काही अनुभव आहे ते अनुभव आपल्यासाठी त्या शेअर करणार आहे. त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानतो. आणि आपण ऐकून घेतलास, आपण सर्व आलात. थोड्याच वेळात मेन प्रोग्रामला आपण सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.